ठाण्यातील वाढती गुन्हेगारी ताबडतोब रोखा. पुण्याप्रमाणे ठाण्यातही मोकाट असलेल्या गुंडांची परेड घ्या. खासदार राजन विचारे यांनी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाण्याचे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांना पत्राद्वारे मागणी केली. त्यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, सचिव ठाणे लोकसभा सुरेश मोहिते, सहसचिव विश्वास निकम, ठाणे शहर संपर्क प्रमुख सुभाष मस्कर, ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, शाखा प्रमुख रमेश शिर्के व इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते. आज आम्ही पोलीस कमिशनर यांना भेटायला आलो होतो, परंतु ते आज भेटू शकले नाहीत. म्हणून आज निवेदन आम्ही त्या ठिकाणी जे नवीन आता ॲडिशनल कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण हे इथे आलेले आहेत, त्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे की आज संबंध ठाणे शहरातली जी काय वाढती गुंडगिरी आणि आज जे काय आज दहशत या गुंडांनी माजवलेली आहे, तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण ॲक्शन घ्यावी. जी परिस्थिती आज महाराष्ट्राची झालेली आहे, आज तुम्ही बघितलं असेल ठाण्यासारख्या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी शाळकरी मुलावरती मुख्यमंत्र्यांच्या घराशेजारी त्या ठिकाणी हल्ला झाला होता. आज तुम्ही बघितलं असेल गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गोळीबार झाला. आज तुम्ही बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी काही ना कायदे चालू आहेत. आमचे घोसाळकर सन्माननीय नगरसेवक त्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा गोळीबार झाला. अशा पद्धतीने आज जर पोलिसांचं च्या समोरच हे दिवसाढवळा होत असेल तर मला वाटतं ही चांगली बाब नव्हे. आणि म्हणून या ठिकाणी या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी आपली कडक पावलं उचलावी यासाठी त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की उद्या काही झाले ती जबाबदारी आपली असेल या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. आणि आपलं शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आज जिल्हा शाखा या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे.